आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील इस्लापूर शहरातील साठेनगर परिसरात गेल्या 2.5 महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलीये। वारंवार तक्रारी करूनही समस्या न सुटल्याने अखेर संतप्त महिलांनी इस्लापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला टाळे ठोकले। इस्लापूर ग्रामपंचायत ही मोठ्या लोकसंख्येची असूनही साठेनगर भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। पाण्याअभावी महिलांना दररोज 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पायी जाऊन पाणी आणावे लागत आहे। त्यामुळे त्यांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय। ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महिलांनी संताप व्यक्त केला। आम्हाला पाणी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान छत्रपती राजस्व अभियानाची तयारी सुरू असतानाच झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची धांदल उडाली असून साठेनगरमध्ये तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे। या घटनेमुळे इस्लापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। 2 महिने 2-2.5 महिने झाले आमच्याकडे पाणी नाही आहे। पाणी विकत पाणी घ्यायला लागले तरी आम्हाला पैसा बी नाही विकत घ्यायला। काम नाही, धंदे नाही, कशाने घ्या पाणी आम्ही? अर्ध्या गलीला पाणी आहे, आमच्या गलीला पडीच गल्ली आहे, ते टाकून दिले त्या ठिकाणी। हा खर्चावर आपले समुद्र काय की विषयाला जाऊन झाले यायला पाण्याची मनमानी करायला लागले। आम्हाला पाणी कशासाठी नाही? याच्यासाठी नाही का पाणी? आम्हाला का गोरा नाही तर बिल्डिंग नाही तर हिरी नाही तर काही नाही तर आम्हाला? आम्ही त्या नळाचा भरोसा राहणार बाप्पा माणसं। आम्ही काय करणार? आम्ही कसं जाणार? आम्ही कसं वाटाव? आम्हाला एक तर कामं नाही तर पाणी नाही 2 महिन्यापासून। आज इस्लापूरच्या बस स्टँडच्या खाली पाणी संपूर्ण रोडनं व्हायला लागलं। त्याची कोणी बी विचार करणार झालेत, आम्हाला पाणी नाही, आम्ही 200 रुपयांना पाणी टाकी भर पाणी घे, 200 रुपयांना आम्ही कुठून द्यावा? आम्हाला एकदम काम नाही। बाया घरी बसून आम्ही लेबर सुद्धा सगळे बसून आता पाणी हे कुठून द्यावा? त्याचा विचार करावा या गरम पंचायतीवाल्याने, शरम वाटावं जरा असती त्याला। जुन्या लाईनीचं पाणी येत गेलं, लाईन कट करून टाकली जुनी लाईन। साठेनगरात त्यांच्या एक थेंब पाणी नाही। आज कोणी बघा नालीमध्ये पाणी आहे का? तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।